नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर। पाहूयात आजच्या शुभ दिवशी स्वामींचा संदेश। होय, तुला आवश्यक गोष्टी कोणत्याही किमतीत आता पूर्ण कराव्या लागतील। माझ्या प्रिय भक्ता, आता मी तुला सांगू इच्छितो की काही काळात तुझी परिस्थिती बदलणार आहे। तुझ्या आयुष्यात आता एक दैवी शक्ती प्रवेश करणार आहे, जी तुझ्या आयुष्याला एक नवी दिशा दाखवेल। देव म्हणतात, माझ्या प्रिय भक्ता, मी आज तुझ्याकडे पाठवलेला माझा हा दैवी संदेश दुर्लक्षित करू नकोस, कारण मी तुझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे। यावर विश्वास ठेव। माझ्या प्रिय भक्ता, आज तुझ्या किमतीचा पूर्ण वेळ मला द्यावा लागेल, कारण मी तुझ्याकडे तुला काहीतरी बोलण्यासाठी आलेलो आहे। प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामींचा प्रेमळ संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न करा। आणि जर तुम्हाला स्वामींचे दैवी संदेश प्राप्त करायचे असतील आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर याच क्षणी आपले चॅनल सबस्क्राईब करा व संदेशाला लाईक करून कमेंट करा। श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, तू वाहत्या पाण्याप्रमाणे तुझ्या मार्गावर चालत राहावे, कारण जीवनाची नदी तुला घेऊन जाईल। आणि प्रत्यक्ष जेव्हा तू जीवनाच्या नदीच्या प्रवाहात वाहत्या पाण्यासारख्या होण्यास सुरुवात करशील, माझ्या प्रिय बाळा, तू त्याच मार्गाने कामाला लागशील, तर एक दिवस तुला देवाच्या सागरात नक्कीच भेट मिळेल। माझ्या प्रिय भक्ता, खरे तर हीच खरी भेट आहे, मृत्यूच्या फेऱ्यातून वरची जीवनाची खरी भेट। अशी भेट ज्यानंतर परमसुख प्राप्त होते, ज्यानंतर दुःख माणसाला कधीच स्पर्श करू शकत नाही। ज्या दिवसापासून तू अध्यात्माच्या मार्गावर पाऊल ठेवले आहेस, त्या दिशेने तू प्रत्यक्ष वाहू लागला आहेस। तू परम आनंदात प्रत्यक्ष लीन होऊ लागला आहेस आणि आता तू या मार्गावर पुढे जाण्यास प्रत्यक्ष पुढे जात आहेस। तेव्हा तुला काहीही काळजी करण्याची गरज नाही। तुला तुझ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल। तुझ्या मार्गावर येणाऱ्या आव्हानांना घाबरू नकोस। तुला तुझ्या सवयी स्वीकारायच्या आहेत। तुला त्या नकारायच्या नाहीत, तर त्या स्वीकारायच्या आहेत, कारण जेव्हा तू गोष्टी स्वीकारतोस तेव्हा तुला कळते की त्यांना काही फरक पडत नाही। मग तुला कळते की तुला ज्याची प्रत्यक्ष काळजी होती ती गोष्ट आपोआप तुला मिळते। ज्यासाठी तू खूप शोक करत होतास त्याचे प्रत्यक्ष खरे महत्त्व तुला समजते आणि मग तुझ्यातील सर्व भीती निघून जाते आणि तू या परम मानसिक आनंदात लीन होशील। आता मी जे विजय प्रत्यक्ष निश्चित करत आहे। माझ्या प्रिय भक्ता, भीती प्रत्यक्ष घालवून दे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, माझे आशीर्वाद प्रत्यक्ष तुझ्या पाठीशी आहेत। तू बरा होशील। मी नक्कीच तुला सांगू इच्छितो, तुला एक विशेष आशीर्वाद आता लवकरच प्राप्त होणार आहे, जे तुला प्रत्यक्ष हा दैवी संदेश आणि भव्य संदेश प्राप्त होत आहे। आज खऱ्या मनाने हा संदेश स्वीकारल्यास तुझ्या जीवनात विपुलता दिसून येईल। जर तू हे ऐकून तुझ्या जीवनात आचरणात आणलेस तर नक्की तुझ्या जीवनात दैवी कृपा प्राप्त होईल, विपुलता येईल। हा आशीर्वाद तुला लवकरच प्राप्त होईल। प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज म्हणतात, काळजी करण्यात वेळ वाया घालवू नकोस। माझ्या प्रिय बाळा, होय, मी तुला सांगू इच्छितो की येणाऱ्या काही काळात तुझे जीवन बदलणार आहे। तुझा आनंद प्रत्यक्ष लपवता तुला येत नाही। मला प्रत्यक्ष सांगायचे आहे की तू जरा जास्तच आयुष्यात काळजी करत आहेस। माझ्या प्रिय भक्ता, या प्रकारच्या भावना तुला इच्छेच्या वारंवारतेत अडकून ठेवतात आणि मी तुझ्यातील अहंकार मरू देत नाही। म्हणून माझ्या काहीतरी बनण्यास किंवा काहीतरी बनण्याची इच्छा तुझ्या मनातून काढून टाक आणि जे आहे ते स्वीकार। प्रत्यक्ष अपरिहार्यतेकडे वाटचाल कर। विजय आपोआप तुझ्या पावलावर पाऊल टाकेल। तुला ते नक्कीच मिळेल, असे नाही की तुला ते मिळत नाही, परंतु तुला एखाद्या व्यक्तीकडून प्रत्यक्ष अपेक्षा तुझ्या दुःखाचे कारण आहे। जेव्हा तू स्वतःला देतोस तेव्हा ती आशा निराशा शिवाय असते। एक साक्षीदार म्हणून पाहणे, जर तू स्वतःला कृती करत आहेस, जर तुझ्याशी उद्भवतात तर या समस्या तुझ्या विचारांमुळे उद्भवल्या आहेत, असे नाही। तुझ्या जीवनात परिस्थिती या समस्यांना जन्म देत आहे। होय, तू अहंकार सोपवण्याच्या मार्गात सध्या फार पुढे आला आहेस, परंतु अजूनही काही गोष्टी आहेत ज्यांवर मात करणे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे।
माणसाचे हृदय कधीही भरलेले नसते. त्याला जे काही दिलेच होते त्यापेक्षा जास्त त्याला हवे असते. स्वामी म्हणतात, तुला हे माहीत आहे, मी ज्याला त्याच्या इच्छेनुसार सर्व काही प्रदान करत नसतो, तर ज्यासाठी तो प्रत्यक्ष जी त्याच्यात कला आहे, मी त्याला तीच गोष्ट प्रदान करतो. कृतज्ञतेच्या भावनेने जगणाऱ्या व्यक्तीला, जो नेहमी कमतरतांचा विचार करत नाही, जो ते त्याऐवजी प्रत्यक्ष स्वतःला मजबूत करण्यावर भार देतो, तक्रार करणे बंद करतो, ज्याला हे समजते की जग माझ्यामध्ये आहे, त्याचे काहीही नाही, मग ती निर्जीव वस्तू असो, जीव असो किंवा अगदी स्वतः असो. माझ्या प्रिय मुला, आज त्याला हे समजते की हे सर्व फक्त एक साधन आहे. शरीर देखील त्याच्यासाठी एक साधनच आहे. जेव्हा ते सर्व विजय प्राप्त करेल, ते सामान्य माणसासाठी प्राप्त होत प्रत्यक्षासाठी प्राप्त करणे खूप कठीण आहे. होय, तू विजयाच्या मार्गावर आहेस आणि आता लवकरच तुला भरभराटी विजय प्राप्त होणार आहे. यासाठी तयार राहा. प्रेमळ भक्तांनो, स्वामी महाराज म्हणतात, काळजी करू नका. काळजी करण्याऐवजी माझ्या दैवी शक्तींना ओळखा व आयुष्यात पुढे चालत राहा. जर तुम्हाला स्वामींचा दैवी आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर याच क्षणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून स्वामींचे दैवी आशीर्वाद प्राप्त करा. प्रिय मित्रांनो, स्वामी महाराज म्हणतात, काळजी करू नकोस. काळजी केल्याने काहीही प्राप्त होत नसते. तू एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करत असशील तर नक्कीच कुठेतरी प्रत्यक्ष तू अडकून पडलेला आहेस. बाहेर पडण्याची गरज आहे. माझ्यावर विश्वास ठेव. जर तू एकदा या जीवनाचे चक्र मोडले तर तुझ्याशिवाय कोणीही तुला यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून रोखू शकत नाही. कारण तुझ्याबरोबर मी माझी शक्ती तुझ्याबरोबर पूर्णपणे एकत्र आहे. तू तुझ्या आयुष्याचे चक्र प्रत्यक्ष तोडण्यास तयार आहेस. माझ्या प्रिय भक्ता, मी तुला अशी शक्ती देईन, असे आर्थिक यश दे, जे तुझ्या पूर्वजनांना प्रत्यक्ष आजपर्यंत कधीच मिळालेले नाही. तू यशाकडे वाटचाल करत आहेस. तुझ्या शंका आता मी दूर करेन आणि माझ्यावरून तुझा विश्वास वाढवेन. तुझ्या मनात नकारात्मक विचार आता जागा नसावी. त्याचप्रमाणे आज एक नकारात्मक विचार माणसाच्या संपूर्ण शुद्ध मनाला त्रास देऊ शकतो. एक नवीन दिवस, नवीन आठवडा आणि नवीन सुरुवातीचा दिवस तुझ्यासाठी काहीही अशक्य नाही. तू त्या सर्व गोष्टींवर विश्वास आता या क्षणाला ठेवला पाहिजे. माझ्या प्रिय भक्ता, तुला आता शांती, प्रगती, उत्तम आरोग्य आणि प्रत्यक्ष यश नक्कीच मी देईन. यावर विश्वास ठेव. फक्त प्रार्थना कर आणि देवावर इतका विश्वास ठेव की तू सर्व काही त्याच्या हातात सोडून दे आणि मग बघ तुझे जीवन कसे बदलेल. तू कल्पनाही करू शकत नाहीस. तू जर त्याचे कार्य थांबवले नाहीस, जीवन मग तू प्रार्थना करणे थांबवू नकोस. तुझ्या मार्गावर सकारात्मक आणि रोमांचक बातम्या लवकरच येत आहेत. हे तुला सूचित करेल की नुकतेच घडेल सर्व काही असूनही तू योग्य मार्गावर जात आहेस. माझ्या प्रिय भक्ता, हा संदेश पूर्णपणे ऐकण्याची गरज आहे. देव म्हणतात, अनपेक्षित आशीर्वाद लवकरच प्राप्त होणार आहेत. तुम्हाला हा संदेश पूर्ण ऐकण्याची गरज आहे. स्वामी महाराज म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, जर तू काळजी करत असशील तर याच क्षणी तुझी काळजी थांबव. विश्वास ठेव. काळजी केल्याने जर सर्व काही ठीक झाले असते तर आज प्रत्येक जण प्रत्येक क्षण चांगले असले असते. निसर्ग, मी तुझी प्रत्येक कार्य आता लवकरच पूर्ण करेल. तू स्वतःचे काम पूर्ण करतोस. मी तुझ्या सहनशीलतेची खूप परीक्षा घेतली आहे. तुझ्या संयमाचा चांगला उपयोग केला आहे. मला ठाऊक आहे की तुझ्यात लोकांना हाताळण्याची क्षमता आहे. तुझ्यात स्वतःला सावरण्याची क्षमता आहे. मात्र काही कारणावाचून तुझी ती क्षमता तू बाहेर काढत नाहीस. माझ्या प्रिय भक्ता, होय, मी तुला सांगू इच्छितो की काही काळात तुझ्या आयुष्यात इतके मोठे बदल घडून येतील ज्याची कल्पना करणे अशक्य आहे. स्वामी महाराज म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, येणारा दिवस तुझ्या आयुष्यात आनंद, धन, संपत्ती, सुख घेऊन येणार आहे. आता नवीन नाती लवकरच तुझ्या जीवनात खुलतील आणि उच्च ध्येय तू गाठशील. सर्व ब्रह्म तू आता तुझे मिटतील. मला तुझ्या प्रत्येक स्वप्नांचे,
जीवन जगण्याची एक नवीन सुवर्ण संधी आता तुला मिळेल. या संधीला तू जे काही करत होतास ते सोडू नकोस. माझ्या प्रिय भक्ता, हो, तुझ्यासाठी एक सुंदर दार मी उघडले आहे, ज्यामध्ये तू अचानक एक भेट घेशील. तुझी वाट ते दार पाहत आहे. तुझे पंख पसरून त्या प्रत्यक्ष मोकळ्या आकाशात तू उडून जाशील. तू आध्यात्मिकरित्या प्रगती करशील. या वाटेवर अजून खूप मोठा पल्ला तुला गाठायचा आहे, कारण आज मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुझ्या एका प्रश्नाचे उत्तर आणि तुझ्या सर्व समस्यांचे समाधान सध्या उपलब्ध आहे. पण हे सर्व जाणून घेण्यासाठी तुला तुझे डोळे बंद करावे लागतील. अंतर्मन आणि ब्रह्मधम्म आणि डोळ्यांमध्ये तुझे लक्ष केंद्रित कर. तू प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ शकतोस. सर्व ऋषी, संत आणि गुरूंना ज्ञान आहे. हो माझ्या प्रिय भक्ता, तुझ्या जीवनात आता चांगले दिवस उगवतील आणि तुझ्या जीवनात आता असे काही क्षण येतील ज्याची प्रत्यक्ष तुला कल्पनाही नसेल. स्वामी महाराज म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, लवकर सर्व काही तुझ्या पदरात मी देणार आहे. यासाठी आता तयार राहा. स्वतःची वैशिष्ट्ये काळजीपूर्वक समजून घे. एका फुलाची तुलना दुसऱ्या फुलाशी लक्षात ठेव. कधीही करता येत नाही. हे काळाचे चक्र खूप शक्तिशाली आहे. ते प्रत्येकाच्या जखमा भरून काढते. लक्षात ठेव, निरुपयोगी प्रत्यक्ष कामांमध्ये तुझा वेळ वाया घालवू नकोस. तुझा वेळ चांगल्या गोष्टींवर केंद्रित कर. आता तू नवीन प्रत्यक्ष दशकात प्रवेश करणार आहेस. जर तुला तुझ्या देवांच्या, स्वामींच्या योजनांवर विश्वास असेल तर दैवी संदेश नक्कीच तुम्ही पूर्ण ऐकला असेल. तर स्वामी महाराज तुमचा आशीर्वाद तुमच्या जीवनात आता लवकरच तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या सर्वात मोठ्या प्रत्यक्ष इच्छा लवकरच पूर्ण करतील. प्रेमळ भक्तांनो, असेच स्वामींचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला याच क्षणी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला स्वामी समर्थांचे दैवी संदेश प्राप्त होऊन जातील. स्वामी महाराज म्हणतात, काळजी करू नकोस. हम गए नहीं, अभी जिंदा है. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. जोपर्यंत हे ब्रह्मांड आहे तोपर्यंत मी इथेच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी प्रत्यक्ष तुझ्या आता समोर तुला संदेश दिलेला आहे आणि माझा संदेश काळजीपूर्वक ऐक. मी सर्व काही सांगितलेल्या गोष्टींचे पालन कर आणि तुझ्या आयुष्यात संपूर्ण काही तू प्राप्त करून घे. होय, तुझ्या आयुष्यात आनंद येईल. स्वामींचरणी मी प्रार्थना करतो की प्रत्येक स्वामी भक्तांना स्वामी प्रत्यक्ष चांगले आणि आनंदित ठेवावे, त्यांचे स्वास्थ्य चांगले ठेवावे. फक्त स्वामींच्या शक्तींवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.